स्टुडंट्स, आज 13 ऑगस्ट 2021 सेतू अभ्यासक्रम दिवस 44. बघूया आजचा अभ्यास काय आहे. 45 दिवसाचा सेतू अभ्यासक्रम आहे. त्याच्यापैकी आज 44वा दिवस. 45व्या दिवशी परत चाचणीचा भाग बघूया आपण. आज विषय मराठी. या मराठीमध्ये जे बघायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचं आहे ते वाचन कौशल्य. आपल्याला चांगलं वाचता आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. मराठीमध्ये तुम्हाला म्हणीवरून गोष्ट तयार करणे. एखादी जर म्हण दिली तर त्या म्हणीवरून गोष्ट तयार करणे. आता जो घटक आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं की जे काय आहे की ते म्हणजे वाचन. आणि वाचन कशाचं तर प्रगत वाचन आणि भाषण आणि संभाषण. म्हणजे मोठ्यानं वाचणं आणि बोलणं, एकमेकाशी बोलणं, ते भाषण आणि संभाषण. आणि इथं म्हटलेलं आहे म्हणीवरून गोष्ट तयार करा. एखादी म्हण दिलेली असेल त्यावर म्हणीवरून गोष्ट. त्याचं एक उदाहरण आपल्याला या PDF दिलेलं आहे बघा. या ठिकाणी मी हायलाईट करून ठेवलेलं आहे पिवळ्या रंगामध्ये. आणि ती एक गोष्ट आहे ती कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आणि ह्या म्हणीवर आधारित असलेली गोष्ट. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं का म्हटलं जातं की जी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळेला असं म्हटलं जातं. आणि ते समजून सांगण्यासाठी तिथं ही गोष्ट दिलेली आहे. तर ही गोष्ट आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. लिहिण्याचे उद्देश दोन आहेत. एक तर तुमचं लेखनाचा सराव होईल, दुसरी गोष्ट त्यानिमित्तानं तुम्ही वाचणार आहात आणि ती गोष्ट तुम्हाला समजेल. ही गोष्ट तुम्हाला लिहायची, वाचायची आणि एखाद्याला सांगायची आहे. म्हणून तयार झालेली गोष्ट. तर मराठीमध्ये तुम्हाला हा एवढाच भाग करायचा आहे. तुम्हाला आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासून ज्या वेळेला आपण या PDF बघतो तर या PDF मी ज्या गोष्टी आपल्याला घरी वहीवरती करायच्या आहेत त्या रंगी त्याच्यामध्ये हायलाईट केलेल्या आहेत. आज मी पिवळा रंग वापरलेला आहे आपल्या PDF की जे हायलाईट केलेलं आहे. तर मराठीमध्ये हाच भाग आपल्याला लिहायचा आहे. चला पुढं जाऊया आपण. आपल्याला बाकीचे जे PDF मराठीच्या संदर्भातली जी माहिती दिलेली आहे ती आपण लक्षपूर्वक वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास ते विचारू शकता. आपला पुढचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी. आणि इंग्रजीमध्ये आपल्याला काय काम करायचं बघा. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तर माय फॅमिली म्हणजेच माझे कुटुंब. माझ्या कुटुंबाबद्दलची माहिती जी इंग्रजीमध्ये आपल्याला सांगायची. तर याच्यामध्ये तुम्हाला या इंग्रजी विषयामध्ये आपल्या PDF आणि पुस्तकामध्ये एका मुलाच्या फॅमिलीबद्दल माहिती दिलेली आहे. ती तुम्हाला बघा या ठिकाणी पुढं दिसत. या PDF जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे. ती वाचल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काही चित्र आपल्या या स्क्रीनवरती आपल्याला दिसतील. याच्यामध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला आता की एका मुलाच्या कुटुंबाची माहिती दिली. इथं अमित नावाचा जो मुलगा आहे त्याच्या फॅमिलीच्या बद्दल माहिती दिली. अमित नावाचा मुलगा. तर त्याचं नाव लिहिलं आहे बघा, इथं हायलाईट केलेलं आहे अमित. नंतर अमित सिस्टर म्हणजे अमितची बहीण, अमित मदर म्हणजे अमितची आई, अमित फादर म्हणजे अमितचे वडील, अमित ग्रँडमदर म्हणजे अमितची आजी, आणि शेवटी आहे अमित ग्रँडफादर म्हणजे अमितचे आजोबा. या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये हायलाईट केलेले जे शब्द आहेत ते तुम्हाला वहीमध्ये त्याची यादी करायची आहे. 6 शब्द आहेत. अमित सिस्टर, अमित मदर, अमित फादर, अमित ग्रँडमदर, अमित ग्रँडफादर. हे 6 शब्द आणि याच्यावर आधारित पुढं तुम्हाला काम करायचं आहे. आपल्याला या PDF त्या संदर्भात आधारित असलेलं काम आपल्याला पुढं करावायचं आहे. आता काय काम आहे बघा ते काम आपण बघूया पुढं काय आहे. तर बघा या ठिकाणी एक उदाहरण म्हणून सॉल्ड ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. काय सॉल्ड ॲक्टिव्हिटी बघा या ठिकाणी डेमो किंवा सॉल्ड ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की सर्कल द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्यायाला गोल करा. हे मराठीमध्ये दिलेलं योग्य पर्यायाला गोल करा. म्हणजे आता याच्यासाठी बघा एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की इथं एक चित्र दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी आपण वरची 6 चित्र दिसले. या 6 चित्रापैकी एक चित्र आहे ते. आणि याच्यामध्ये हे चित्र बघून तुम्ही सांगू शकता की योग्य उत्तर काय आहे. तसं बघा चित्र दिसतं तुम्हाला एका बाईचं आणि ते आहे अमित मदर. म्हणून या पर्यायाला आपल्याला या ठिकाणी गोल करायचं आहे. पुढच्या बाजूला तुम्हाला अमित सिस्टर, अमित ग्रँडमदर, अमित फादर आणि इथं अमित मदर असे 4 पर्याय दिलेले होते. त्यापैकी बरोबर असलेला जो पर्याय आहे त्याला आपण गोल केलेला आहे. हा तुम्हाला डेमो सांगितलेला आहे, सोडून सांगितलेला आहे.
सोडून दाखवलेलं आहे आणि याच पद्धतीचं काम आपल्याला पुढं करायचं आहे. बघा पुढं प्रॅक्टिस म्हणून जे दिलेलं आहे, आता सोडून दाखवलेला जो डेमो होता त्यावर आधारित प्रॅक्टिस तुम्हाला आहे. या पिवळ्या रंगामध्ये मी हायलाईट केलेलं आहे आणि याचं उत्तर आपल्याला मात्र लिहायचं आहे. जसं बघा पहिलं चित्र दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. हे प्रश्न लक्षात आला असेल तुमच्या. काय प्रश्न? तर सर्कल द करेक्ट ऑप्शन, म्हणजे योग्य पर्यायाला गोल करा. पुढं दिलेलं जे आहे त्याच्या योग्य पर्यायाला गोल करा. याच्यामध्ये जे पहिलं दिलेलं आहे, या पहिलं जे चित्र आहे या चित्रासाठी 4 पर्याय पुढे दिलेले. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. या 4 पर्यायापैकी योग्य जो पर्याय आहे म्हणजे बरोबर जे उत्तर आहे त्याला गोल करायचं आहे. या ठिकाणी जे चित्रामध्ये दिसतं ते आहे अमितची सिस्टर, म्हणजे अमितची बहीण, म्हणून आपल्याला या पर्यायाला गोल करावं लागतं. आता बघा तुम्हाला वहीमध्ये सोडत असताना तुम्हाला हे चित्र काढता येणार नाही, म्हणून हे चित्र तुम्हाला काढायचे नाही आहेत. चित्र काढायचे नाही, परंतु या ठिकाणी दिलेले नंबर मात्र तुम्हाला लिहायचे आहेत आणि पुढचे दिलेले हे जे शब्द आहेत हे शब्दसुद्धा आपल्याला लिहायचे आहेत आणि योग्य शब्दाला तुम्हाला गोल करावयाचे आहे. तर असे तुम्हाला प्रॅक्टिससाठी या ठिकाणी 4 वाक्य तुम्हाला दिसत आहेत. हे 4 वाक्य जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला क्रमांक आणि पुढे 4 शब्द आणि योग्य पर्यायाला गोल या पद्धतीनं करायचं आहे. पुढं दिलेलं काय जे आहे याचं थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही वाचन करा. आपण वाचलं तर आपल्या याच्यामध्ये वेळ खूप जाईल. आता बघा जे आपण अगोदर जे चित्र बघितले होते 6 चित्र, अमित सिस्टर, अमित फादर, अमित मदर, अमित ग्रँडफादर, ग्रँडमदर, त्यावरच आधारित परत इव्हॉल्युशन म्हणून हे काम आपल्याला करायचं आहे. बघा इव्हॉल्युशन, मॅच द पेअर म्हणजेच जोड्या जुळवा. आता काय या जोड्या जुळवामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा डाव्या बाजूला ABCD असे क्रमांक दिलेले आहे, तर उजव्या बाजूला 1 2 3 4 असे क्रमांक दिलेले आहे. थोडीशी स्क्रीन लहान करतो म्हणजे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. फक्त ते मोठ्या अक्षरात तुम्हाला दिसणार नाही सगळं जर बघायचं असेल आपल्याला. तर आता काय करायचं, आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. मग जोड्या कशा जुळवायच्या आहे, तर आपण चित्र काढू शकत नाही, चित्र काढायचे नाही, चित्र काढण्याची आवश्यकता नाही. मग आपल्याला या ठिकाणी जे ABCDEF असे अल्फाबेट दिलेले म्हणजे क्रमांकच आहे. या ठिकाणी रोमनमध्ये 1 2 3 4 दिलेले याच्या फक्त हे जोड्या लिहायच्या आहे. म्हणजे तुम्ही डाव्या बाजूला फक्त ABCD असं लिहिणार आणि उजव्या बाजूला 1 2 3 4 हे तर लिहिणार, त्याचबरोबर हे शब्दसुद्धा लिहिणार आणि जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. आता जोड्या कशा लावायच्या आहेत बघा. जोड्या लावताना पहिलं चित्र तुम्हाला जे दिसतं हा अमित आहे. मग अमित कुठं लिहिलेलं आहे, तर बघा या ठिकाणी अमित, म्हणून Aची जोडी या 2शी तुम्ही लावू शकता या पद्धतीनं रेष जोडून. त्याच्यानंतर Bची जोडी हे कोण आहे, अमित ग्रँडफादर. बघा अमित ग्रँडफादर, आता या चित्रामध्ये तुम्हाला इथं दिसतं अमित ग्रँडफादर. हां बघा 5 नंबरला दिसतं या अमित ग्रँडफादर. बघा हे मग इथं तुम्हाला Bची जोडी लावायची अमित ग्रँडफादर. या पद्धतीनं आपल्याला जोड्या लावायच्या आहे. लक्षात आलं असेल. चला पुढं जाऊया आपण. पुढं इंग्रजीमध्ये हे काम झाल्यानंतर इंग्रजीचा भाग आपला संपलेला आहे. पुढचा विषय आहे तो म्हणजे गणित आणि गणितामध्ये मागचाच भाग आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत आणि तो भाग होता आपला माहितीचे व्यवस्थापन. आपल्याला लिहून दिलेली माहिती किंवा आपल्याकडे असलेली जी माहिती आहे ती व्यवस्थित प्रमाणे त्याची मांडणी करून ते आपल्याला कमी जागेत आणि कमी वेळात कसं समजेल याच्यासाठी ते लिहिणं किंवा त्याच्याबद्दलची मांडणी करणं याला म्हटलेलं माहितीचे व्यवस्थापन. याच्यासाठी तुम्हाला बघा उदाहरण दिलेले या ठिकाणी. उदाहरण म्हणून बघा पुढे एक तक्ता दिलेला आहे. हा तक्ता आपल्याला बघायचा आहे. उदाहरण म्हणून पुढील तक्ता पहा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की 3 रकाने आहेत. पहिला रकाना, दुसरा रकाना, तिसरा रकाना. पहिल्या रकान्यामध्ये आवडीचं फळ, त्याच्यामध्ये ताळ्याच्या खुणा आणि एक खूण. आता ह्या ताळ्याच्या खुणा वगैरे काय भाग आहे बघा. या ठिकाणी की समजा एखाद्या घरामध्ये आंबे असतील किंवा आंब्याचे झाडं एखाद्या शेतामध्ये आंब्याचे झाडं किती आहेत, तर मग ते मोजले आपण. एक पहिलं समजा आंब्याचं झाड आपल्याला मोजले, पहिलं झाड मोजलं 1 रेष मारली, दुसरं झाड मोडलं 2री रेष मारली, तिसरं झाड मोडलं 3रं रेष मारली, पहिली रेष, दुसरी रेष, तिसरी रेष. ह्या आहेत ताळ्याच्या खुणा. चौथ्या आंब्यासाठी 4थी रेष, 5वी रेष, 6वी रेष अशा पद्धतीने ह्या रेषा मारलेल्या आहेत. ह्या जर सगळ्या रेषा आपण जर मोजल्या तर ह्या सगळ्या रेषा भरतात 32. म्हणजे आपल्या त्या शेतामध्ये 32 आंब्याची झाडं आहे.
मग आता द्राक्षाची झाडं मोजायला सुरुवात केली. मग आपण त्यासाठी तळ्याची खून केली. पहिलं झाड मोजलं, एक खून केली. दुसरं झाड मोजलं, दुसरी खून. तिसरं झाड केलं, तिसरी खून. अशा प्रमाणात ताळ्याच्या खुणा मारल्या. आणि नंतर सगळे द्राक्षाची झाडं मोजल्यानंतर आपण या ताळ्याच्या खुणा जर मोजल्या त्या भरल्या 11, म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं 11. या पद्धतीनं हा तक्ता तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. आणि यावर आधारित सराव कोपरा म्हणून तुम्हाला पुढं काम दिलेलं आहे. बघा काय काम आहे सराव कोपऱ्यामध्ये. सराव कोपरा, या सराव कोपऱ्यामध्ये काय काम आहे. तुम्ही सुद्धा घरातील भांड्यांची माहिती वरील प्रमाणे तक्ता बनवून लिहू शकता. मग घरामध्ये असलेली कोणकोणती भांड्या, जसं ग्लास असेल, वाट्या असतील, ताट असेल, अशी जी भांडी आहेत याच्यासाठी आपण एक तक्ता तयार करू शकतो. असे 3 रकाने तयार केलेली आहे. पहिल्या रकान्यामध्ये त्या भांड्याचं नाव, समजा आपण या ठिकाणी लिहिलं ग्लास. मग आपल्या घरामध्ये ग्लास काढले, आपण पहिला ग्लास काढला, त्याला एक खून दिली. दुसरा ग्लास काढला, दुसरी खून. ताळ्याची खून, मग तिसरी, चौथी, अशा पद्धतीनं. आणि मग झालं. त्याच्यानंतर मग वाट्या, इथं वाटी लिहिलं आपण, वाटी लिहिलं. वाट्याच्या ताळ्याच्या खुणा केल्या, किती वाट्या आहेत. त्याच्यानंतर ताट. असे ज्या ज्या आपल्या घरामध्ये काही भांडे आहेत, शक्य होईल तितके 4-5 भांडे. आणि मग त्याच्या ताळ्याच्या खुणा करायच्या. आणि मग या ताळ्याच्या खुणा मोजून किती खुणा झाल्यात तो अंक या ठिकाणी आपल्याला 11, 7, 5 काय जे असेल ते या पद्धतीने लिहायचं आहे. तर हे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. संबोध कोपरा समजून घ्या की इथं काय सांगितलेलं बघा. की शाळेमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या शाळेमध्ये नाही, आपल्याकडे 2-2 ड्रेस असल्यामुळे, परंतु ज्या शाळेमध्ये एकच ड्रेस मुलं घालून येतात गणवेशाचा, त्या दिवशी गुरुवारला त्यांना गणवेश घालण्यामधून सूट असते. गुरुवारच्या दिवशी गणवेशाच्या ऐवजी रंगीत कपडे घालून यायला सूट आहे होती, म्हणून मुलांनी इयत्ता 4थीच्या वर्गात खालीलप्रमाणे रंगीत कपडे घातले. तर बघा, 4थ्या वर्गात जी मुलं होते त्यांनी गुरुवारला कसे रंगीत कपडे घातले, तर पिवळ्या रंगाचे कपडे घालणारे 4 मुलं, लाल रंगाचे कपडे घालणारे. मग यासाठी जसं आपण ताळ्याच्या खुणा केल्या त्याच्याऐवजी आपण एखादं चित्र या ठिकाणी वापरू शकतो की जे समजायला सोपं जाईल म्हणून. फक्त जर फार मोठ्या संख्येमध्ये 30, 32, 34 असे जर आकडे असतील तर मग तिथं ताळ्याच्याच खुणा उपयोगी पडतात. तिथं चित्र जर 32 काढायचे तर या ठिकाणी आपले 32 चित्र मावणार नाही. असो, तर या पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे, हे समजून घ्या तुम्ही. आणि बघा इथं बघा सराव कोपऱ्यामध्ये वरचा जो तक्ता आपण समजून घेतला की या ठिकाणी चित्र किंवा खुणा याचा वापर करून सराव कोपऱ्यामध्ये काय केलेलं आहे. सराव कोपरा या ठिकाणी पिवळा रंग, लाल रंग, हिरवा, निळा, पांढरा आणि त्या संदर्भातल्या खुणा, ताळ्याच्या खुणाचे या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी बघा खाली आहेत. त्या प्रश्नांची उत्तर द्यायचं. वरील तक्त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, मुलांनी कोणत्या रंगाचे कपडे सर्वाधिक घातलेले आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला पहिल्या रकान्यातल्या. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या रकान्यात. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या रकान्यात. चौथ्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या रकान्यात. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला लिहायचे. आणि या पुढचं जे रकाने आहेत ते रकानेसुद्धा काढायचे. आणि जर शक्य होत असेल तुम्हाला, मला वाटतं काही अडचण नाही, सोप्या खुणा आहेत, हा तक्तासुद्धा तुमच्या वहीवरती लिहायचा आहे. म्हणजे एकंदरीतच या सर्व हायलाईट केलेल्या पिवळ्या याच्यामधलं तुम्हाला सर्व लिहायचं आहे. चला पुढं जाऊया. परत असाच एक तक्ता आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आहे. आपण आता जो तक्ता समजून घेतला त्या पद्धतीचाच हा तक्ता आहे. थोडंसं काळजीपूर्वक वाचा, ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. हा तक्तासुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला पुढे जाऊया. या ठिकाणी गणिताचा भाग संपलेला आहे. नंतर परिसर अभ्यासमध्ये कृतीपत्रिका 25 याच्यामध्ये चंद्राच्या कला. चंद्र जो आपल्याला दिसतो हा रोज सारख्या आकाराचा नसतो, त्याचा आकार बदलत जातो. हा वेगवेगळे आकार म्हणजेच चंद्राच्या कला. आणि त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. काही चित्र आहेत बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतात चंद्राचा बदललेला आकार म्हणजे चंद्राच्या बदललेल्या कला या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि यावर आधारित तुम्हाला सराव करूया म्हणून हा भाग या ठिकाणी दिलेला आहे. सराव करूया. याच्यात हा प्रश्न आहे की खालील चौकोनात तुम्ही पाहिलेल्या चंद्राच्या वेगवेगळे आकार काढा. वर जी आकृती दिलेली आहे, चित्र जे दिलेले आहे त्या चित्रामध्ये चंद्राचे जे आकार आहे याची कृती करायची. खालील चौकोनात तुम्ही पाहिलेल्या चंद्राचे वेगवेगळे आकार काढा. हे वेगवेगळे आकार आपल्याला काढायचे आहेत. चला पुढे जाऊया आपण. परत आपल्याला याच्यावर आधारित काम करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. प्रश्न दिलेला आहे, ज्या दिवशी चंद्र, बघा या ठिकाणी दिसतं तुम्हाला की ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला काय म्हणतात, त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर असा शब्द लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहावायचं
आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला प्रश्न 3, प्रश्न 4 या चारही प्रश्नाचे उत्तर द्यायचे. चला पुढं पुढं काय भाग दिलेला आहे. पुढं परिसर अभ्यास 1, संपूर्ण परिसर अभ्यास 2, परिसर अभ्यास 2 मध्ये मागचाच अभ्यास आपल्याला पुढं करायचा आहे. तो अभ्यास आहे नकाशा, दिशा आणि नकाशा. आता याच्यामध्ये काय काम करायचं आहे, काही प्रश्न दिले आहेत बघा, काही आठवूया. आपण जे मागं शिकलेलो आहे ते पहिले काही आठवूया. हे 3 शब्द मूळ प्रश्नाचे ते लिहायचे आहे. नंतर याच्यामध्ये विचारलेला पहिला प्रश्न, नकाशाला किती बाजू असतात, त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. उत्तर त्याचं जे काही उत्तर असेल तुम्हाला या ओळीवरती लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर खालच्या ओळीवरती आपल्याला लिहायचं आहे. तुमची शाळा गावाच्या कोणत्या बाजूला, हे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. चला पुढे जाऊया. आठवूया समजलं भाग आहे, म्हणजे मागं जे आपण शिकलो होतो त्यावर आधारित हा प्रश्न होता. आता पुढची PDF जी आहे ती काळजीपूर्वक वाचा. त्याच्यामध्ये दिलेले काय काय माहिती आहे ते आपल्याला वाचायचे आहे. आणि आता तुम्हाला जे काम करायचं आहे त्या ठिकाणी हायलाईट करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या प्रश्नाची उत्तर शोधूया. हे वाक्य लिहायचं आहे आपल्याला. या प्रश्नाची उत्तर शोधूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. प्रश्न दिलेला आहे, मुख्य दिशा सांगा. आता हे मुख्य दिशा सांगा असा प्रश्न लिहिल्यानंतर त्याच्या खालच्या ओळीवर त्याचं उत्तर लिहायचं आहे. कदाचित तुम्हाला मुख्य दिशा माहीत आहे. 4 मुख्य दिशा आहे. 1 पूर्व, 2 पश्चिम, 3 उत्तर, 4 दक्षिण, अशा या 4 दिशांची नावं या ठिकाणी लिहायची. नंतर उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. नंतर आपले राज्य शोधावं, त्याला रंग द्या. नकाशामध्ये आपलं राज्य कुठं आहे ते शोधायचं आणि त्याला रंग द्यायचा आहे. हा प्रश्न तुम्ही नाही केला तरी चालेल, कारण की तुमच्याकडं नकाशा नसेल. ठीक आहे, हा नाही केला तरी चालेल. चला पुढं बघूया आपण. पुढं जाऊ, आणखी आपण. तर या ठिकाणी आपला भाग संपलेला आहे.